हाय हॅलो. आज मी गेले होते मंडीमध्ये भाजीपाला आणण्यासाठी. तर त्याचसोबत बटाटे पण आणले चिप्स करायला, भाजीपाला आणला. आणि उद्या अक्षय तृतीया आहे तर त्यासाठी आंबे पण आणले. तर चला तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे खरबूज आणलेलं मंडीतून, आणि इथे टरबूज आणलेले, आणि हे उद्या अक्षय तृतीयासाठी आंबे आणलेले. आणि त्यानंतर इथे ना भाजीपाला आणलेला. तर यामध्ये गवार, भेंडी आणि वालाच्या शेंगा होत्या. तर या सगळ्या एकत्रच आणलेला. तर हे निवडून ठेवायच्या. आणि हे आहे ते बटाटो चिप्स करण्यासाठी इथे बटाटे आणलेले आहेत. तर हे पहा, मोठे आहेत बटाटे. असे पाहिजे चिप्स बनवायला, बटाटे मोठमोठाले. तर हे चिप्स मी सोमवारी करणार आहे. आणि आता हा भाजीपाला सर्व निवडून ठेवते फ्रीजमध्ये. तर आम्ही ना सकाळ सकाळ मंडीत गेलो होतो. तर काहीच आवरलं नाही. झोपेतून उठलो, आंघोळ वगैरे केली आणि मंडीमध्ये गेलो. आणि तर हे पहा, लेकरं झोपलेला पसारा तसाच पडलेला आहे. कपड्याच्या घड्यासुद्धा घातल्या नाहीत. इथं एक जण झोपतं, इथे एक जण झोपतं, मी वरती झोपते. आणि हे फक्त AC मुळेच इथं मुलं झोपतात. तर आता हे सगळं आवरून घ्यायचे, घड्या घालून घ्यायच्या कपड्याच्या. तर हॉलमध्ये पण AC लावलेली आहे, पण हॉलमध्ये कोणी झोपत नाही. मग इकडे बेडरूममध्येच सगळे झोपतात. तर अशा खाली गाद्या टाकून मुलं झोपतात. तर आता हे सगळं बेडरूम आवरून घ्यायची, झाडून घ्यायची. आज खूप काम पडलेलं आहे. अजून स्वयंपाक पण झालेला नाही आहे, भूक पण लागलेली आहे. आता म्हटलं बेडरूम अगोदर आवरून घेते, झाडून घेते, मग स्वयंपाक बनवते. इथे ना मी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या पटपट. आणि कामाला मावशी पण लवकरच येतात 12 वाजता. तोपर्यंत मला सर्व काम आवरून ठेवायचे होते. फरशा पुसणं आणि भांडी त्यांच्याकडे आहे. आणि मी मशीनला लावत असते, आणि त्यामुळे असं पटपट मला काम आवरावं लागलं. अजून स्वयंपाक पण बाकी होता. तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.